Exercise 5.1 question 2. A having coordinates negative 5, 2 and B having coordinates 4, 1 are 2 points. Find the equation of the locus of point P which is equidistant from A and B. तर इथे दोन पॉइंट दिलेले आहेत A and B and coordinate of A negative 5, 2. Coordinate of B 4 and 1. Here negative 5 and 4 these are x coordinate and 2 and 1 these are y coordinate. तर इथे आपल्याला एक असा पॉइंट लोकेट करायचा आहे की ज्याचं डिस्टन्स हे पॉइंट ए आणि बी पासून हे सेम असणार आहे. समजा आता हा पॉइंट पी इथे घेऊ आपण, ह्याचे कोऑर्डिनेट समजा एक्स आणि वाय आहे. तर पी ए अँड पी बी these two distances are equal. Distance PA equal to distance PB. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, इक्वेशन मिळणार. हे सॉल्व करायचं आहे, ह्याच्यावरून इक्वेशन मिळणार आहे, इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट P वेअर दिस पॉइंट P इज इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट A अँड B. हा बिंदू A आणि B ह्या बिंदूपासून समान अंतरावर आहे. हे दोन्ही अंतर कसं आहे, समान आहे. AP आणि BP किंवा PA इक्वल टू PB. PA equal to PB. Therefore distance PA equal to distance PB. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे डिस्टन्स काढण्यासाठी. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काढण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण इथे इक्वल करू आणि त्याच्यावरून इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. सोल्युशन लेट P having coordinate x and y be any point on required locus. Therefore from given distance between point P and A are equal. That is, point P is equidistant from A and B. Therefore, PA equal to PB. Means distance PA equal to distance PB. मग इथे डिस्टन्स आपण काढू. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. तर आपण फॉर्म्युला वापरूनच डिस्टन्स काढत असतो. डिस्टन्स फॉर्म्युला कुठे वापरतो आपण, जेव्हा दोन पॉईंटमधला आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे तेव्हा आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरत असतो. इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरू. आता पी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, एक्स आणि वाय, आणि ए चे कोऑर्डिनेट पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स आहे निगेटिव्ह 5 आणि 2. तर त्याचा वापर करतो. मग एक्स मायनस 5 स्क्वेअर प्लस वाय मायनस 2 स्क्वेअर. आता पी बी काढायचं आहे. मग परत इथे एक्सचे कोऑर्डिनेट पी चे कोऑर्डिनेट घ्यायचे आणि बी चे कोऑर्डिनेट. मग एक्स मायनस 4 स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 4 स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 स्क्वेअर. आता इथे दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहे, दोन्हीकडे वर्गमूळ आहे. तर आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. मग सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करायचं आपण, की दोन्हीकडे वर्ग घ्यायचा आहे, म्हणजे टेकिंग स्क्वेअर बोथ साईड. स्क्वेअर करायचं आहे. मग आता ह्याचा स्क्वेअर केला, समजा इथे आपण एक्सचा समजा स्क्वेअर रूट ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर केला, मग आन्सर काय येणार आहे, एक्स होणार. मग इथे स्क्वेअर रूट आता काय होणार आहे, डिलीट होतात, पण ह्याचा आपण स्क्वेअर घेतो. रिमेनिंग टर्म्स आर एक्स. आता इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. एक्स प्लस 5 स्क्वेअर प्लस वाय मायनस 2 स्क्वेअर इक्वल टू एक्स मायनस 4 स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 स्क्वेअर. आता हे सॉल्व करायचं. ही एल एच एस साईड आहे, ही आर एच एस साईड आहे. ही सॉल्व करू आणि इक्वेशन आपण काढू. तिथे एक्स प्लस 5 होईल. इथे फॉर्म्युला वापरायचा ए प्लस बीचा एक्सपान्शन फॉर्म्युला. एक स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि ए मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला इथं वापरायचा वाय मायनस 2 साठी. मग ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे दोन्ही आपल्याला माहिती आहेत एक्सपान्शन फॉर्म्युले. आता इथे वापर करू. मग एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 प्लस वाय स्क्वेअर मायनस 4y प्लस 4 इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1. सॉल्व करून घेऊ. आता आधी इथे टर्म बघू. एल एच एस साईडला एक्स स्क्वेअर आहे, इथे आर एच एसला एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स. हे कट होणार. ह्या दोन टर्म कट होतील. एक्स स्क्वेअर इथे वाय स्क्वेअर आहे, इथे वाय स्क्वेअर, हे कट होतील. आता रिमेनिंग टर्म घेऊन आपल्याला सॉल्व करायचं. 10x मायनस 4y 10x मायनस 4y 25 प्लस 4 29 मायनस 8x मायनस 2y आणि 16 प्लस 7 16 प्लस 1 17 इक्वल टू 17. आता ह्या सगळ्या टर्म्स आपण एल एच एसला घेऊ. देअरफॉर 10x minus 4y plus
29 प्लस 8x प्लस 2y मायनस 17 इक्वल टू 0. ह्या सगळ्या टर्म आपण LHSला नेलेल्या आहेत. मग साईन बदलती फक्त. मायनस 8xचं इथं प्लस 8x झालं, मायनस 2yचं 2y आणि प्लस 17चं निगेटिव्ह साईन. तर हे सॉल्व करू. 10x आणि 8x, 10x प्लस 8x 18x, 18x निगेटिव्ह 4y आणि 2y म्हणजे काय येणार आहे निगेटिव्ह 2y आणि 29 मायनस 17 2 and 1 प्लस 12 इक्वल टू 0. आता ह्या सगळ्याला 2नी डिवाइड करता येतं. तर इथे आपण 2नी भाग देऊ. 18x मायनस 2y प्लस 12 इक्वल टू 0. 9x दोन्ही इथं आपण सगळ्यालाच 2नी भाग द्यायचा आहे. मग 18 भागिले 2 9. 18 मायनस 2 9. 9x मायनस y प्लस 6 इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट P. हे आन्सर आहे. हे इक्वेशन आपण काढलेले. -9x - y + 6 = 0.